नमस्कार मित्रांनो, अनंतपूरमधील एक भयंकर कहाणी या कथेचा हा भाग 5वा आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी या कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी पहावेत. ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या 5व्या भागाला आता सुरुवात करू. शरद सविताच्या घरी आला. त्याने दार वाजवलं. थोड्याच वेळात सविताने दार उघडलं. शरदच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून सविताला कळून चुकलं की काहीतरी नक्कीच चांगलं घडलं असणार. तिने त्याला घरात बोलावलं. शरद घरात आला. घरात प्रवेश करताच आधी जेव्हा तो आला होता तेव्हाच्या आणि आत्ताच्या घरातल्या वातावरणात कमालीचा फरक त्याला जाणवत होता. जणू घरातली मरगळ कमी झालीये आणि इथे खऱ्या अर्थाने सकाळ झाली आहे असंच त्याला वाटलं. शरद आता खुर्चीत येऊन बसला. नलू तिथेच होती. ती एका खुर्चीत बसली होती. शून्यात नजर लावल्यासारखी ती बसली होती. तिचे केस अस्ताव्यस्त झाले होते. चेहरा मलूल झाला होता. ओठ कोरडे पडले होते. त्यामुळे हलक्याशा चिरा तिच्या ओठांवर पडल्या होत्या. डोळे खोल गेले होते. डोळ्यांभोवती काळी वर्तुळं तयार झाली होती. रंगाने गोरी असलेली नलू आता पांढरी पडल्यासारखी वाटत होती. नाजूक असलेली नलू अजूनच नाजूक झाली होती. खुर्चीतही ती धरून बसली होती. इतकी तिची वाईट अवस्था झाली होती. शरद तिच्याकडे पाहत होता. हसणारी बागडणारी नलू आठवून शरदचे डोळे पाणावले. तोच सविता आतून चहा आणि नाश्ता घेऊन आली. तिने ते शरद समोर ठेवलं आणि काहीतरी आठवून ती पुन्हा आत गेली. शरद अजून सुद्धा नलूकडे पाहत होता. भानावर आल्यासारखं शरद नाश्त्याची प्लेट उचलायला गेला आणि इतक्यात त्याच्या कानावर एक आवाज पडला. मामा, मला नाही जायचं त्या काकूंसोबत, ती खूप दुष्ट आहे. तो आवाज नलूचा होता. नलू अगदी क्षीण आवाजात बोलली होती. शरद तिच्या आवाजाने सावध झाला. ती पुढे काय बोलते हे नीट लक्ष देऊन ऐकू लागला. बाल्कनीच्या बाहेर बघत नलू पुढे बोलू लागली. ती काकू सारखी मला बोलवत असते. म्हणते, चल माझ्यासोबत, मी तुला दूर घेऊन जाईन. आणि मी नाही म्हटलं की ती मला ओरडते आणि मारते सुद्धा. ती कधी कधी माझ्या पाठीवर सुद्धा बसते, तर कधी छातीवर सुद्धा बसते. ती आतल्या रूममध्ये अंधारात भिंतीच्या एकदम वरती उलटी लटकलेली असते. मला तिची खूप भीती वाटते. मामा, मला नाही जायचं तिच्यासोबत, असं बोलून अगदी करुण चेहऱ्याने नलू शरदकडे बघू लागली. शरद तिच्या डोळ्यात बघत होता. तिचे डोळे आत्ता निळसर दिसत होते. सविता तोपर्यंत स्वयंपाक खोलीच्या दारापर्यंत आली होती. तिने नलूचा आवाज ऐकला होता आणि म्हणूनच ती नलू काय बोलती आहे हे ऐकण्यासाठी तिथेच दारातच थांबली होती. नलूचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि अचानक नलूच्या डोळ्यांचा रंग बदलू लागला. निळ्या डोळ्यांच्या जागा खाऱ्या डोळ्यांनी घेतल्या. तिचा नाजूक आवाज बदलला आणि त्या जाड्या भरड्या आवाजात किशोरी बोलू लागली. काय रे मास्तरड्या, माज आला का तुला जास्त? तू सवितेला त्याची पूजा करायला सांगितली ना? माहितीये मला सर्व. सोडणार नाही तुला. काल जसा वाचलास तसा प्रत्येक वेळी वाचशील असं नाही. तुझा सुद्धा नंबर लवकरच येईल. तुमची ही नाटकं फार काळ चालणार नाहीत, असं म्हणत किशोरी दात दाखवून हसू लागली. ती नाश्त्याची प्लेट आणि चहा तसाच टेबलावर पडून गार झाला होता आणि किशोरीचं बोलणं ऐकून शरद सुद्धा गार झाला होता. काल मी वाचलो म्हणजे ही माझ्या घरी आली होती? कधी आणि कशी? शरद मनातल्या मनात विचार करू लागला. तोच सविता स्वतःला सावरत तिथे आली. तिला पाहताच किशोरी गुरगुरली
आणि शांत झाली. शरद सुद्धा भानावर आला. नलू परत बाल्कनीतून बाहेर बघू लागली. शरदने पुन्हा एक कागद उचलला आणि त्यावर लिहिलं, गुरुजींशी बोलून झालं आहे. आपल्याला आत्ताच आनंदपूरसाठी निघावं लागेल. सविताने ते वाचलं आणि खुणेनेच विचारलं, पण नलूचं काय? शरदने नुसतं नजरेने तिला आश्वस्त केलं आणि तो तिथून निघून गेला. सविताने तोपर्यंत निघण्याची तयारी करून घेतली. काही वेळात तिथे शरद परत आला, पण तो तेव्हा एकटा नव्हता. त्याच्यासोबत डॉक्टर सुद्धा होते. डॉक्टरांना काय सांगायचं ते त्याने आधीच सांगितलं होतं. नलूला त्यांनी पुन्हा झोपेचं इंजेक्शन दिलं. सविताने दत्तगुरूंच्या फोटोसमोरील अंगारा नलूला, स्वतःला आणि शरदला लावला. थोडा अंगारा स्वतः सोबत सुद्धा ठेवला. सविताने आवश्यक तेवढं सामान घेतलं. त्या दोघांनी डॉक्टरांचा निरोप घेतला आणि नलूला घेऊन ते शरदच्या गाडीने अनंतपूरच्या दिशेने रवाना झाले. इकडे गुरुजींनी जो पत्ता शरदला पाठवला होता, आता त्याच पत्त्यावर ते स्वतः आले होते. त्यांनी धोतर नेसलं होतं आणि वर पांढरा शुभ्र कुर्ता घातला होता. पायात कोल्हापुरी चपला होत्या आणि खांद्याला शबनम पिशवी अडकवलेली होती. या अशा साध्या वेशात ते त्या पत्त्यावर आले होते. ज्या पत्त्यावर ते आले होते ते घर अगदी साधं होतं. जेमतेम 2 खोल्यांचं ते बसकं घर, पण अंगण मात्र बरंच मोठं आणि अनेक झाडांनी आणि फुलांनी बहरलं होतं. मुख्य गेटपासून ते घरापर्यंत फरशीची पाऊलवाट होती. बाकी सगळीकडे बारीक गवत पसरलं होतं. गुरुजींनी गेट उघडलं आणि ते आत आले. गेटच्या आत येताच त्यांना प्रसन्न वाटू लागलं होतं. दत्तात्रय पाठक हे दारावरचं नाव मोठ्या आदराने वाचत गुरुजींनी दार वाजवलं. त्यांचं नाव जरी दत्तात्रय पाठक असलं तरी गावात सगळेच त्यांना बापू म्हणत. थोड्याच वेळात एका इस्माने दार उघडलं. ती समोरची व्यक्ती साधारण 30-35 वर्षांची असेल. त्याने अंगात नेहरू शर्ट आणि पायजमा घातला होता. त्याच्या वेशावरून तो घरातला गडी असल्याचं जाणवत होतं. नमस्कार, बापू आहेत का घरी? गुरुजींनी शांत स्वरात विचारलं. त्या इस्माने देखील मोठ्या अदबीने त्यांना विचारलं, तुम्ही गुरुजी ना? तसे गुरुजींनी फक्त होकारार्थी मान हलवली. नमस्कार गुरुजी, माझं नाव शिवा आहे. मी बापूंकडे नवीनच कामाला लागलो आहे. इथे आधी माझे मामा होते. त्यांना आता काम होत नाही म्हणून त्यांच्या जागी मी काम करतोय. त्याने स्वतःचा परिचय करून दिला. या ना, आत या. बापूंची पूजा संपेल इतक्यात. तुम्ही बसा, मी त्यांना सांगतो, असं म्हणत त्याने गुरुजींना पाणी दिलं आणि तो आत निघून गेला. गुरुजी बसल्या बसल्या हॉलचं निरीक्षण करू लागले. हॉलमध्ये दाराच्या अगदी समोर श्री स्वामी समर्थांचा सुगंधित ताज्या फुलांचा हार घातलेला भला मोठा फोटो होता. हॉलमध्ये मोजकं सामान होतं. एक सोफा आणि 2 खुर्च्या आणि मधोमध एक छोटं कोरीव काम केलेलं लाकडी टेबल. गुरुजी पाणी प्यायले आणि त्यांनी तो ग्लास त्याच छोट्या टेबलावर ठेवला. गुरुजींना आज तो प्रसंग खूप ठळकपणे आठवत होता, जेव्हा त्यांनी बापूंना पहिल्यांदा पाहिलं होतं. तेव्हा गुरुजी 25 वर्षांचे होते. तेव्हा ते हे सारं काही शिकत होते. त्यावेळी अनंतपूर हे एक साधारण खेडं होतं. तेव्हा गावातील प्रत्येक समस्येसाठी किंवा कार्यासाठी ज्योतिषाचा आधार घेतला जायचा. मग ते कार्य कोणतंही असू देत. आडल्या बाईची सुटका असू देत, नाहीतर मुलांच्या जन्मापासून ते त्यांचं नामकरण असो किंवा त्यांचं लग्न. पिकाच्या रोपणापासून ते त्यांच्या कापणीपर्यंत सगळ्यासाठी ज्योतिषविद्येचा वापर केला जायचा. मग ओघाने भूत प्रेत या सगळ्याच गोष्टीचा विचार यात होत असे. असेच एकदा गुरुजी गावातील पाटलाकडे काही कामानिमित्त गेले होते. पण पाटलाच्या घराच्या बाहेर तोबा गर्दी जमली होती. जो तो दाराबाहेरून किंवा खिडकी बाहेरून आतला प्रसंग पाहण्यासाठी धडपडत होता. गुरुजींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नेमकं काय झालं असेल या एका शंकेने इतरांप्रमाणेच त्यांचीही धडपड चालू झाली.
आणि त्यांना आत काय घडतं आहे हे बघण्याची संधी मिळाली. त्यांनी आत पाहिलं. एक मुलगी एका लाल पिवळ्या रिंगणात पाय मुडपून खाली मान घालून बसली होती. तिचे केस विस्कटलेले होते. मध्येच दातांवर दात आपटत रागाने लाल झालेल्या डोळ्यांनी ती समोर बसलेल्या व्यक्तीकडे पाहत होती. एवढ्या गोंधळात सुद्धा तिचा गुरगुरण्याचा आवाज तिथे घुमत होता. ऐक, तू आत्ताच्या आत्ता या मुलीला सोड, नाहीतर तुझे असे हाल करीन की ज्याचा तू विचार सुद्धा केला नशील. त्या गुरगुरण्याच्या आवाजाला सुद्धा भेदत एक भारदस्त पण हुकमी आवाज आला. गुरुजींचं लक्ष त्या रिंगणाच्या समोर एका आसनावर बसलेल्या व्यक्तीवर गेलं. गोल पण तेजस्वी चेहरा, धारदार करारी नजर, 2 डोळ्यांच्या मध्यभागी केशरी टिळा, लांब सरळ नाक, खांद्यावर ओम असं लिहिलेली भगव्या रंगाची शाल पांघरली होती. त्यांच्याकडे नुसतं पाहिलं तरी मनाला खूप शांत वाटत होतं. "न्हाय, या पाटलानं लय त्रास दिलाय. म्या न्हाय सोडणार त्याच्या पोरीला, न्हाय सोडणार," ती मुलगी पुरशी आणि घोगऱ्या आवाजात बोलली. "माया बायकोकडं याचा वंगाळ डोळ्या होता, म्हणून माया बायकोनं जीव देलता. माय जमीन खाल्ली यानं, माया जमिनी पायी यानं माझा बी जीव घेतला. म्या नाय सोडणार, माझा बदला पुरा झाल्या बिगर नाय सोडणार." गुरगुरत पुन्हा ती मुलगी पुरशी आवाजात बोलली. यावेळी त्या बोलणाऱ्याच्या आवाजात प्रचंड राग जाणवत होता. गुरुजी हे सारं काही बाहेर उभे राहून पाहत होते. त्यांनी बाजूच्या व्यक्तीला विचारलं, "काय हो दादा, काय झालं?" तसा तो बाजूचा व्यक्ती बोलू लागला. "अरे दादा, ती पाटलांची मुलगी आहे ना कोमल, ती तिकडे रानात गेली होती. तिकडून आल्यापासून खूप विचित्र बडबडत होती. मध्येच शिव्या काय द्यायची, मध्येच पुरुषाच्या आवाजात काय बोलायची, मध्येच काय तर मध्येच काय. म्हणून मग पाटलाने बापूंना बोलावलं. बापू म्हणजे या सर्व गोष्टीत पारंगत असलेले एकमेव व्यक्ती आहेत. आजूबाजूच्या गावात सुद्धा असा माणूस सापडणार नाही. मागे एकदा असंच ते बाजूच्या गावचे कुलकर्णी अण्णा आहेत ना, त्यांच्या मुलाला पण असं एकाने पछाडलं होतं. तेव्हा बापूच गेले होते तिथे. बापूंना काहीतरी सिद्धी प्राप्त आहे, पण काडीचा गर्व नाही त्या माणसाला. पण एक आहे, बापू जे बोलतात ते अगदी खरं ठरतं. तो मनुष्य अजून पुढे काही बोलणार तोच एक जोरदार किंकाळी त्यांच्या कानावर पडली. ती किंकाळी त्या मुलीच्या आत असलेल्या पुरुषाची होती. त्या किंकाळीचा आवाज ऐकताच बाहेर बघ्यांची जमा झालेली गर्दी भीतीने वाट मिळेल तिकडे पळून गेली. अगदी गुरुजींशी बोलणारी ती व्यक्ती देखील पळून गेली. गुरुजी मात्र स्थिर होते. ते पुढे काय घडतंय हे पाहत होते. "परशा, तू मुक्त हो. या पोरीनं तुझं काहीच वाकडं केलेलं नाही. नाही या घरातील इतर कुणीही तुझ्यावर अन्याय केलाय. मग त्यांना का त्रास देतो आहेस? तुझा गुन्हेगार पाटील आहे आणि पाटलाला काय शिक्षा द्यायची हे मी पाहतो. माझ्यावर जर तुझा विश्वास असेल तर या पोरीला सोड आणि पुढच्या प्रवासाला जा." बापूंचा आवाज शांत असला तरी हुकमी होता. त्याने बापूंच्या नजरेत पाहिलं, नंतर आजूबाजूला असलेल्या प्रत्येकाकडे पाहिलं आणि मग त्याने होकार दिला. "ठीक आहे, बाकीच्यांचं न्हाय ठाव, पर तुमच्यावर पुरा भरवसा आहे," असं म्हणून त्याने बापूं पुढे हात जोडले. बापूंनी काही मंत्र म्हणत मुठीत बंद असलेली राख त्या मुलीच्या दिशेने फुंकरली. त्याच क्षणी एक जोरदार चित्कार करत ती मुलगी त्या रिंगणात उभी राहिली. हळूहळू ती त्या रिंगणात 1-2 फूट वर हवेत तरंगू लागली. तिचा चेहरा वर आकाशाच्या दिशेने होता. हातपाय ताठ झाले होते. ती ओरडत होती. तिने ओरडताना जसं तोंड उघडलं तसं तिच्या तोंडातून एक काळसर धूर बाहेर पडू लागला आणि तो आकाशाच्या दिशेने निघून गेला आणि ती मुलगी धाडकन खाली कोसळली. ती आता ठीक होती. गुरुजींना या गोष्टीचं फार नवल वाटलं की जनसामान्यच नाही तर आत्मे देखील त्यांचा आदर करतात. नंतर बापूंनी पंचायत बोलवून घेतली. तिथे निर्णय घेण्यात आला की पाटलाने सर्व जमीन ज्यांची त्यांची परत करावी.
भलेही ती जमीन योग्य मार्गाने घेतलेली असली तरी सुद्धा. जिथे लोक एकमेकांना दिलेलं वचन विसरून जातात, तिथे बापूंसारख्या माणसाने आत्म्याला दिलेलं वचन पूर्ण केलं होतं. त्यामुळे गुरुजींच्या मनात बापूंबद्दल अजून आदर वाढला. कालांतराने गुरूंच्या आशीर्वादामुळे गुरुजींना सुद्धा सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. गुरुजी सुद्धा आता लोककल्याणासाठी काम करू लागले होते. त्यात ते पारंगत होऊ लागले होते. पण एक काळ असा आला होता जेव्हा गुरुजी सुद्धा अतिशय कठीण प्रसंगात सापडले होते. त्यावेळी बापू आले नसते तर कदाचित त्या गरोदर स्त्रीची ते काहीच मदत करू शकले नसते, असं गुरुजींना आज सुद्धा वाटत होतं. तो प्रसंग आठवला आणि गुरुजींच्या अंगावर शहारे आले. वीणा ही 7 महिन्यांची गरोदर स्त्री होती. ती तिच्या सासरहून माहेरी येत होती. तेव्हा वाटेत कुठेतरी अचानक नको ती ब्याद तिच्या मागे लागली होती. वीणाचं माहेर गुरुजींच्या घराजवळच होतं. त्यामुळे घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी गुरुजींना बोलावलं. गुरुजी, गुरुजी, वीणा बघा ना कसं करतीये. तिचा आवाज बदललाय आणि ती सारखी म्हणतीये की हे आता माझं बाळ आहे, मी याला घेऊन जाणार आणि जो मध्ये येईल त्याला जिवंत नाही सोडणार. बोलताना वीणाच्या बाबांचा आवाज भीतीने घाबराघोबरा झाला होता. गुरुजी, काहीतरी करा, माझ्या लेकीला वाचवा, काहीही करा पण वाचवा तिला गुरुजी, वीणाची आई काकुळतीला येऊन म्हणाली. तसे गुरुजी त्यांच्या घरी गेले. घरात शिरताच त्यांना तिथे नकारात्मकता जाणवू लागली. गुरुजी वीणाच्या खोलीकडे जाऊ लागले. कोणीतरी शक्ती आपल्या दिशेनं येत आहे हे वीणाच्या आत असलेल्याला जाणवलं होतं. म्हणून ती सावध होऊन तिथेच दिवाणावर बसून राहिली. गुरुजी आता दार उघडणार, तोच ते दार आपोआप उघडलं गेलं. पण दार उघडण्यासाठी दाराजवळ कुणीही नव्हतं. हा सगळा प्रकार पाहून वीणाचे आई बाबा घाबरले. कारण वीणा जिथे बसली होती तिथून खोलीचं दार जरा लांब होतं. मग दार उघडलं कुणी, हा प्रश्न त्या दोघांच्याही चेहऱ्यावर जाणवत होता. वीणाची दरवाजाकडे पाठ होती. गुरुजी अगदी सावध पावले उचलत तिच्या जवळ गेले. भटा, तिथेच थांब, माझ्या नादी लागू नकोस. मी कोण आहे, काय चीज आहे तुला माहित नाही, अतिशय घोगऱ्या आवाजात वीणा बोलली. चंद्रा म्हणतात मला, चंद्रा, असं म्हणून वीणा मोठमोठ्यानं हसू लागली. तू कोण आहेस आणि इथे का आली आहेस याच्याशी मला घेणं देणं नाही, पण जिचा तू आधार घेतला आहेस ती माझी बहीण आहे. बऱ्या बोलानं तिला सोड, नाहीतर तुझं काही खरं नाही, गुरुजी हुकमी आवाजात बोलले. गुरुजी असं कुठेही जाताना तयारीतच जात असत. त्यांनी त्यांच्या झोळीतून एक अंगारा काढला आणि तो तिच्या दिशेने फुंकला. पण त्याचा तिच्यावर काहीच उपयोग झाला नाही. ती मोठमोठ्यानं हसू लागली. अरे भटा, त्या भुकट्या फुकून काही उपयोग नाही रे, चंद्रासमोर त्याचा काहीच उपयोग नाही, त्याच शिरक्या आवाजात ती पुन्हा बोलली. आता खोलीत अंधार झाला होता. गुरुजी त्यांच्या परीने सगळे उपाय करत होते, पण एकाही गोष्टीचा तिच्यावर परिणाम होत नव्हता. आता मात्र काय करावं गुरुजींना सुचत नव्हतं. आता त्यांच्या कानामागून एक थंडगार घामाचा ओघळ घरंगळत खाली आला होता. वीणाची सुटका करण्याऐवजी गुरुजीच तिच्या ताब्यात सापडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ती आता गुरुजींशी खेळत होती आणि मोठमोठ्याने हसत होती. पण अचानक तिचा हसण्याचा आवाज बंद झाला. ती आता चिडलेली दिसत होती, गुरगुरत होती आणि संतापून दाराच्या दिशेने बघत होती. तोच दारावर पवित्र मंत्रांसोबत पवित्र गोदावरीचं पाणी शिंपडलं गेलं. त्यामुळे ती दाराला काहीच करू शकत नव्हती. आता तिचे डोळे रागाने लाल भडक झाले होते. जणू काही तिच्या डोळ्यात रक्तच उतरलं होतं. तोच दारातून एक पुरुषी आकृती आत आली. बाहेरच्या उजेडामुळे त्या व्यक्तीचा चेहरा गुरुजींना नीट दिसत नव्हता. पण जसं त्या व्यक्तीने हातात असलेल्या दिव्यात कापूर पेटवला, त्या क्षणाला त्या खोलीतला अंधार नाहीसा झाला आणि त्याच उजेडात गुरुजींना त्या व्यक्तीचा चेहरा दिसला.
खुद्द बापू त्यांच्या मदतीला आले होते. त्यांच्या मुखातून सतत दत्तगुरूंचं नामस्मरण ऐकू येत होतं. त्या मंत्राचा चंद्राला त्रास होत होता हे गुरुजींच्या लक्षात येताच त्यांनी देखील तेच नाव घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे चंद्रा ओरडू लागली, बंद करा, बंद करा, नाहीतर तुमचं तोंड इकडचं तिकडे करेन. तिने एक फुसकी धमकी देऊन पाहिली. चंद्रा, आवाजात जरब आणत बापू बोलू लागले. गुरुजी मात्र सतत दत्तगुरूंचं नाव घेत होते. तू एक स्त्री आहेस. आई पण काय असतं हे तुला चांगलं माहिती आहे. तू जिच्या शरीराचा आधार घेतला आहेस ती देखील आईच होणार आहे. तिने देखील बाळाची स्वप्न पाहिली असतील. तू तुझ्या स्वार्थासाठी एका आईला त्रास देते आहेस हे विसरू नकोस. तिची पण अवस्था तुझ्यासारखीच करायची आहे का? सोड तिला आणि तू सुद्धा मुक्त हो. बापू समजावण्याच्या सुरात बोलले. त्यांच्या या बोलण्याचा बहुतेक तिच्यावर जास्त परिणाम झाला होता. बापू तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होते. आता ती खूप विचित्र आवाजात रडू लागली होती. काही क्षण असेच गेले. अचानक खोलीतले दिवे चालू बंद होऊ लागले आणि त्या खोलीतल्या खिडकींची तावदानं खाड खाड एकमेकांवर आपटत अचानक उघडली गेली. बापूंजवळ असलेला तो कापूर अजून सुद्धा जळत होता. बहुतेक तो कापूर देखील खूप वेगळाच होता, कारण तो कापूर बराच वेळ झाला तरी जळत होता. आणि खास गोष्ट म्हणजे सहसा कापूर जळाल्यानंतर येणारा वास येत नव्हता. तो काहीतरी वेगळाच वास होता. आधी काहीतरी करपल्याचा वास येत होता, नंतर तो वास जाऊन नुसत्या धुराचा वास येऊ लागला आणि मग एक सुगंधी वास आला आणि वातावरण एकदम प्रसन्न वाटू लागलं. याचा अर्थ चंद्रा तिथून निघून गेली होती. बहुतेक ती खिडकीतून बाहेर तिच्या स्थानी निघून गेली होती. बापू वीणाजवळ गेले आणि त्यांच्या जवळ असलेलं दक्षिण गंगेचं पाणी त्यांनी तिला पिण्यासाठी दिलं. वीणा आता स्वस्थ झाली होती. इतका वेळ खोलीबाहेर उभे असलेले तिचे आई बाबा थरथरत सारा प्रकार पाहत होते. वीणाला व्यवस्थित झालेलं पाहताच ते धावतच आत आले आणि त्यांनी थेट बापूंचे पाय धरले. त्यांच्यासोबत गुरुजींनी सुद्धा त्यांना नमस्कार केला. अरे अरे, हे काय करताय? उठा उठा, बापू सगळ्यांना उठवत बोलले आणि अतिशय शांत नजरेने त्यांनी गुरुजींकडे पाहिलं आणि ते गुरुजींना म्हणाले, गुरुजी, तिची शक्ती खरंच खूप जास्त होती. तुम्ही वेळेवर येऊन जी काही सुरुवात केली होती ना, त्याचा तिच्यावर थोडासा का होईना पण परिणाम झाला होता आणि नंतर तुम्ही केलेला जप माझ्या उपयोगी ठरला. आत्ता जरी तुमच्या क्लुप्त्या इथे कमी ताकदीच्या वाटल्या असल्या तरी त्या योग्यच होत्या बरं. असेच मदत करत राहा आणि कधीही गरज लागली तर नक्की सांगा. शुभम भवतु, असं म्हणत त्यांनी गुरुजींच्या डोक्यावर हात ठेवला आणि हसत मुखाने ते निघून गेले. गुरुजी मात्र त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले होते. त्यावेळी जर बापू वेळेवर आले नसते तर आपण काय केलं असतं हा विचार आजही त्यांच्या मनात सारखा येत होता. काही वेळ गेला. गुरुजी, गुरुजी, यांच्या कानावर आवाज पडला. तसे गुरुजी दचकल्यासारखे भानावर आले. बापू बाहेर आले होते आणि तेच मघासपासून त्यांना हाका मारत होते. आता बापूंचं वय साधारण 55 होतं. त्यांनी पायात पांढरं शुभ्र जरीचं काठ असलेलं धोतर नेसलं होतं. अंगावर ओम असं लिहिलेली भगव्या रंगाची तीच शाल पांघरली होती. गळ्यात स्फटिकांची माळ घातली होती. त्यांच्या चेहऱ्यावर तोच आपलासा वाटणारा प्रसन्न भाव होता. पांढरे झालेले केस व्यवस्थित भांग पाडून बसवले होते. कपाळावर केशरी टिळा लावला होता. त्यांच्या येण्याने त्या केशरी टिळ्याचा मंद वास खोलीत पसरला होता. बापूंनी शिवाला चहा नाश्त्याची सोय करायला सांगितली आणि ते गुरुजींच्या समोरच्या खुर्चीत येऊन बसले. बोला गुरुजी, आज अचानक येणं केलं? काही महत्वाचं काम होतं का? बापूंनी विचारलं. गुरुजींनी मग इतर कुठल्याही गप्पा न मारता सरळ विषयाला हात घातला आणि ते म्हणाले, बापू, आत्ता काही वेळापूर्वी शरद नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्याच्या बायकोचा अनंतपूरच्या जंगलात मृत्यू झाला होता.
तेव्हा तिच्या अंत्यविधीच्या वेळी मी त्याला मदत केली होती. असं म्हणत गुरुजींनी तेव्हा आसावरी सोबत काय घडलं होतं आणि शरदने आज जे फोनवर सांगितलं होतं ते सगळं विस्तृतपणे बापूंना सांगितलं आणि ते पुढे म्हणाले, बापू, आसावरीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मी शरदच्या ललाट रेषा बघितल्या होत्या. त्या ललाट रेषा बघून मला तेव्हा एक शंका आली होती. ती म्हणजे त्याचा आणि कुठल्या तरी अघोरी शक्तीचा पुन्हा सामना होणार असं मला वाटत होतं आणि पुढे त्याला आपल्या मदतीची गरज भासणार आहे हे सुद्धा मला जाणवत होतं. आणि आज तसंच झालंय. त्याला आपल्या मदतीची गरज आहे. तेव्हा त्या शक्तीशी लढण्यात जर मला तुम्ही मदत केलीत तर फार बरं होईल, कारण तुमचं ज्ञान आणि अनुभव माझ्यापेक्षा अधिक आहे. गुरुजी एवढं बोलून शांत झाले. इतका वेळ बापू त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचं जाळं पसरलं होतं. जरा वेळ विचार करून बापू उठले आणि म्हणाले, तुम्ही इथेच थांबा, मी लगेच येतो तुमच्यासोबत, आणि शरदला गाडी जंगलाजवळील मंदिरात आणायला सांगा. असं म्हणत बापू उठले आणि आत गेले. काही वेळाने ते बाहेर आले. त्यांच्या हातात 2 पिशव्या होत्या आणि त्यांच्या मागे शिवा होता. त्याच्या हातात हवनकुंड होतं. शिवाला ते सगळं सामान त्यांनी त्यांच्या गाडीच्या डिकीत टाकायला सांगितलं आणि गुरुजींसोबत ते मंदिराकडे रवाना झाले. इकडे डॉक्टरांना निरोप देऊन शरद आणि सविता निघाले होते. शहरातून अनंतपूरमध्ये पोचायला कमीत कमी 7 तास तरी लागणार होते आणि या दोघांना निघायला जवळजवळ 10 वाजले होते. म्हणजे अनंतपूरमध्ये पोचायला त्यांना संध्याकाळचे कमीत कमी 5 वाजणार होते. शरद गाडी चालवत होता. सविता नलूला घेऊन मागे बसली होती. नलू गाढ झोपेत होती. तिचा चेहरा निर्विकार झाला होता. शरद आणि सविता प्रचंड दडपणाखाली होते. याबद्दल किशोरीला जर समजलं तर काय होईल या विचाराने त्यांचा थरकाप उडत होता. गाडीत खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यात सुद्धा त्यांना घाम फुटला होता. घाबरी घुबरी झालेली सविता प्रत्येक मिनिटाला घड्याळ बघत होती. सविता क्षणात घड्याळाकडे तर क्षणात नलूकडे तर कधी आधीर होऊन रस्त्याकडे पाहत होती. नलूची झोप औषधाने आलेली झोप होती. ती फक्त 4 ते 5 तासांची झोप असणार होती. म्हणून शरद देखील रस्त्यावरची गर्दी चुकवत गाडी चालवत होता. मात्र किशोरी नलूशी जोडली गेल्यानं सर्वांच्या अजाणतेपणाने ती देखील त्यांच्या सोबत होती. फक्त ती त्यांना काही करू शकत नव्हती, कारण एक तर नलू झोपली होती आणि दुसरं म्हणजे सगळ्यांनी कपाळावर गुरूंचा अंगारा लावला होता. त्यामुळे बंदिस्त झाल्यासारखी ती त्यांच्या मागे गाडीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात दडून बसली होती. शरद कुठेही न थांबता गाडी चालवत होता. त्यांना निघून आता जवळजवळ 2 तास झाले होते. शहर हळूहळू मागे पडू लागलं. रस्त्यावरची वाहनांची गर्दी कमी होऊ लागली होती. आता रस्त्याच्या दुतर्फा झाडे होती. मध्येच एखादी गाडी भरधाव वेगाने त्यांच्या जवळून जात होती, तर मध्येच एखादा मोठा ट्रक जोराने हॉर्न वाजवत पुढे निघून जात होता. नुसत्या त्या हॉर्नच्या आवाजाने सविता दचकून जायची, कारण किशोरीचं रूप तिनं नुसतं पाहिलं नव्हतं, तर तिची शक्ती तिने अनुभवली होती. काही वेळ असाच गेला. थोड्या वेळाने शरदचा फोन वाजला. त्या आवाजाने क्षणभर का होईना पण शरद सुद्धा दचकलाच. त्याने गाडी चालवता चालवता फोनवर आलेलं नाव बघितलं. तो गुरुजींचा फोन होता. नेहमीच्या सवयीप्रमाणे गाडी चालवत असल्याने त्याने स्पीकर सुरू केला. नमस्कार गुरुजी, आम्ही 2 तासांपूर्वी निघालो आहोत. प्रयत्न करतोय लवकरात लवकर पोचण्याचा. शरद गाडी चालवण्याकडे लक्ष देत गुरुजींशी बोलला. हो शरद, तुम्हाला लवकरच यावं लागेल. आणि हो, मी दिलेल्या पत्त्यावर न येता तुम्ही थेट जंगलाजवळच्या मंदिरात या. मी आणि माझे परमपूज्य मित्र तिथेच तुमची वाट पाहत आहोत. गुरुजी जरा काळजीच्या स्वरात म्हणाले. ठीक आहे गुरुजी, आम्ही तिथेच येतो. असं म्हणत शरदने फोन बंद केला. त्यांचं हे संभाषण स्पीकर चालू असल्याने सविताने ऐकलं होतं, पण हाच संवाद अजून एकाने ऐकला होता.
आणि ती म्हणजे किशोरी. त्यांच्या नकळत तो सगळा संवाद किशोरीने सुद्धा ऐकला होता. आता मात्र ती खवळली होती. तिचा संताप झाला होता. आत्ता तिला कळालं होतं की नेमकं हे नलूला घेऊन कुठे चालले आहेत. तिला आता असं वाटत होतं की आत्ताच या दोघींनाच नाही तर या तिघांचाही खेळ इथेच संपवावा. पण दिवस असल्याने ती काहीच करू शकत नव्हती. शेवटी ती देखील कुठेतरी कमी होतीच. पण वेळ कधीच कुणाची वाट पाहत नसते. वेळ त्याच्या वेगाने सरकत होता. सविताच्या काळजाचा ठोका घड्याळाच्या ठोक्याप्रमाणे धडधडत होता. शरद सुद्धा त्याच्या वेगाने गाडी चालवत होता. बरोबर 5 तासाने नलूला जाग आली. मात्र अशक्तपणामुळे ती ग्लानीत होती. आता मात्र क्षणाक्षणाला सविताची काळजी वाढत होती. सूर्याने सुद्धा आता पश्चिमेकडे सरकायला सुरुवात केली होती. घड्याळात आता 4 वाजले होते. बाहेर मात्र संध्याकाळपेक्षाही जास्त अंधारून आलं होतं. शरद जवळजवळ 6 तास कुठेही न थांबता गाडी चालवत होता. अंगार्याने इतका वेळ तिघांना सुरक्षित ठेवलं होतं, पण आता लवकरच तिची हद्द चालू होणार होती. मग काय होईल? तेव्हा आपण तिला अडवू शकणार का? तिथे तर तिची माया होती, तिचं साम्राज्य होतं. तिथलं वातावरण ती हवं तसं बदलवू शकत होती. तिथे तिची शक्ती पुन्हा दुप्पट होणार होती. तेव्हा आपण काय करणार? या अशा एक ना अनेक विचारांनी सविताच्या मनात धुमाकूळ घातला होता. घड्याळात 5 वर काटा आला आणि शरदने एकदम करकसून ब्रेक मारला आणि समोर पाहत राहिला. समोर मोठा फलक लावला होता. अनंतपूर हद्द प्रारंभ. तो फलक वाचताच भीतीने त्यांच्या मनावर आरोहण करायला सुरुवात केली. या भीतीला एक कारण होतं, ते म्हणजे अनंतपूरच्या हद्दीच्या अलीकडे फक्त आभाळ भरून आलं होतं. पण हद्दीच्या आतमधलं दृश्य वेगळंच होतं. हद्दीच्या आत काळ्या ढगांची गर्दी झाली होती. विजा कडकडत होत्या. हा दृष्टीचा भास आहे की खरंच तिथलं वातावरण तसं होतं, हा प्रश्न दोघांनाही पडला होता. ते दृश्य पाहून शरदला पुन्हा सारं काही आठवलं. आसावरीचा मृत्यू आणि तो जेव्हा अंत्यसंस्कार करून घरी जात होता तेव्हा पाहिलेली भूतावळ, त्यांच्या वखवखलेल्या नजरा, सारं त्याला आठवत होतं. भेदरलेल्या नजरेने तो तिथे स्थिर झाला होता आणि डोळे मोठे करून भयभीत नजरेने समोर पाहत होता. शरद त्याच्या विचारात होता. शरद सोबत नक्की काय घडलं होतं हे सविताला नुसतं ऐकून माहीत होतं. त्यामुळे सविताला वातावरणातील बदल फक्त दिसत होता आणि मुख्य म्हणजे तिला फक्त नलूला सुरक्षित करायचं होतं. तिने शरदला हलवून भानावर आणलं. मग शरदने स्वतःला सावरत पुन्हा गाडी सुरू केली आणि इथूनच दोघांची सत्व परीक्षा सुरू झाली. कारण खऱ्या अर्थाने किशोरी तिच्या प्रांतात परतली होती. शरद आणि सविता जंगलाच्या या टोकाला होते तर मंदिर दुसऱ्या टोकाला. म्हणजे मंदिरापर्यंत पोचण्यासाठी त्यांना पूर्ण जंगल ओलांडायला लागणार होतं. शरदने सर्व धीर एकवटला आणि गाडी सुरू केली आणि एक मोठा श्वास घेऊन त्याने गाडीचा गिअर टाकला. शरदने अखेर अनंतपूरची हद्द ओलांडली. गाडी जशी पूर्ण हद्दीच्या आत आली तसे आकाशातले ढग अजूनच गडद काळ्या रंगाचे झाले. संध्याकाळचे जेमतेम 5:30 वाजले होते, पण अंधार रात्री 12 वाजता जसा असतो तसा पडला होता. दूर दूरपर्यंत त्यांच्या गाडीशिवाय काहीच नव्हतं. गाडी बरीचशी आत आली होती. त्या मिट्ट काळोखात शरदच्या गाडीचा आवाज सुद्धा खूप मोठा वाटत होता. आता त्या आवाजाची सोबत पावसाचे टपोरे थेंब करू लागले होते. ते पावसाचे थेंब गाडीवर कोणीतरी दगड मारावेत याप्रमाणे टपटप आवाज करत पडू लागले. विजांचा आकाशात थैथै नाच चालू होताच. पडणाऱ्या पावसामुळे शरदला रस्ता नीट दिसत सुद्धा नव्हता. त्याने गाडीचे हेडलाईट चालू केले. त्या प्रकाशात पावसाचे थेंब तलवारीसारखे भासत होते. शरदच्या गाडीचा वेग आता कमी झाला होता. समोर काहीच दिसत नसल्याने अतिशय संथ गतीने तो गाडी चालवत होता. काही क्षण असेच गेले असतील नसतील. तोच खट असा आवाज झाला
आणि गाडीची चाकं अचानक जागच्या जागीच फिरू लागली. गाडीचं पाठीमागचं चाक खड्ड्यात रुतलं होतं. शरदने गाडीचा वेग वाढवून पाहिला, पण काही केल्या गाडी पुढे जात नव्हती. गाडीची चाकं गोल गोल जागच्या जागीच फिरत राहिली. ताई, गाडीचं चाक रुतलंय. मी उतरतो आणि ते काढायचा प्रयत्न करतो. तुम्ही फक्त स्टेअरिंग सांभाळता का? शरदने सविताला विचारलं. हो, ठीक आहे, असं म्हणून सविता समोर आली आणि नाईलाजाने शरद खाली उतरला. शरद गाडीच्या चाकाजवळ गेला. खड्डा फार खोल नव्हता, म्हणून तो मागे गेला आणि गाडीला धक्का देऊ लागला. पुढच्या क्षणी त्याला असा भास झाला की कोणीतरी त्याच्या मागे उभं आहे. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.